नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। महापराक्रमी हिंदू कुलसूर्य वीर शिरोमणी नरव्याघ्र भारताचे वीरपुत्र महाराणा प्रताप सिंह यांची 484व्या जयंती अखिल भारतामध्ये साजरी होणार असून अशा शूर सेनानींचं स्मरण करणं हे सर्व हिंदुस्थानवासियांचे परम कर्तव्य ठरते। असा राष्ट्रपुरुष जेव्हा आपल्या भारतात जन्माला येतो, आपल्या पराक्रमाची साक्ष देऊन आपले नाव राष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी झळाळत ठेवतो, अशा वीरांगणी सेनानीची जयंती साजरी करणं हे आपले परम कर्तव्य आहे। महाराणा प्रताप सिंह यांचे नाव नजरेसमोर आले की त्यांची हळदीच्या घाटातील लढाई आठवल्याशिवाय राहत नाही। युद्धामध्ये अतुलनीय शौर्य गाजवलेल्या महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी करण्यासाठी अखिल भारतवासियांनी एकत्र येणं आवश्यक आहे। सालावतप्रमाणे यंदाही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या हिंदू तिथीनुसार येत्या रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी नाशिक येथे महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। शहरातील विविध भागातील संस्था, महाराणा प्रताप उन्नती मंडळ, महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळ, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, हिंदू एकता आंदोलन पक्ष, महाराणा उद्योजक लॉबी, महाराणा प्रताप सेवा संस्था, राणा की सेना, शिवराणा मित्रमंडळ तसेच क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्था, राजपूत बेलदार समाज, अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ आणि सर्व महाराणा प्रताप प्रेमी संस्था आणि बांधवांच्या वतीने जयंतीनिमित्त सकाळी महाराणा प्रताप चौकामध्ये आणि नंतर सिडको, सातपूर, मुंबई नाका, द्वारका उपनगर, रविवारकरांच्या भद्रकाली, पंचवटी आदी ठिकाणी दिवसभर जयंती साजरी करण्यात येणार आहे। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता रविवारी कारंजा येथे दुग्धाभिषेक आणि सकाळी 9 वाजता राणा प्रताप चौक सिडको येथील सूर्यतेज महाराणा प्रताप सिंह यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती कार्यक्रमासाठी प्रारंभ होणार आहे। तर सायंकाळी मिरवणूक, शोभायात्रा बीडी भालेकर मैदान, शालीमार नाशिक येथून दुपारी 5 वाजता निघेल। तरी सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब, सहमित्र परिवारासह अत्यंत पारंपरिक पोशाखामध्ये मिरवणुकीप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलंय। तसेच महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक 2024 ची कार्यकारिणी जर पाहिली तर या कार्यकारिणीतील अध्यक्ष डॉक्टर हेमंत विजयसिंग मगर, उपाध्यक्ष विजयसिंग पूनमसिंग राजपूत, किरणसिंग विक्रमसिंग राजपूत, प्रेमसिंग राजपूत, सचिव करणसिंग रामसिंग बावरी, दिनेशसिंग गिरासे, प्रेमसिंग शिंदे, खजिनदार उमेश जयसिंग पवार, सहखजिनदार निलेशसिंग राजूसिंग बायस, मिरवणूक प्रमुख बापूसिंग कुमारसिंग पाटील, प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर महेंद्रसिंग साळुंके, कार्यकारिणी सदस्य भावेशसिंग त्र्यंबकसिंग परदेशी, सुमेरसिंग राजपूत, श्री सुनील नाना राजपूत, अशोक अण्णा राजपूत, भरतसिंग साळुंके, अतुल दी पाटील, विकास राजपूत, संतोष साळुंके, योगेंद्रसिंग जमादार, धनसिंग राजपूत, नवल पवार, धनसिंग बजरंग सिंग परदेशी, कुणालसिंग गुलाबसिंग राजपूत आणि सोमनाथ तवरसिंग परदेशी। तसेच पुतळा नियोजन समिती नाना जाधव, योगेश राजपूत, रवींद्रसिंग पाटील, सचिन राजपूत, मनीष परदेशी आणि गजमसिंग राजपूत। या उत्सव समितीचे माजी अध्यक्ष जर बघितले तर श्री जगतसिंग जाधव हे 2004 ते 2006 पर्यंत अध्यक्ष पदावर होते। त्यानंतर 2007 साली जयप्रकाश गिरासे, 2008 साली नारायणसिंग पाटील, 2009 साली दिलीपसिंग गिरासे, 2010 साली राजेंद्रसिंग चौहान, 2011 साली सुरेंद्र पाटील, 2012 आणि 13 साली मिलिंद राजपूत, 2014 साली ॲडव्होकेट प्रल्हाद बापूजी पवार, 2015 साली श्री सीबी गिरासे, 2016 साली रामसिंग तुळशीराम बावरी, 2017 साली सुनील सिंग परदेशी, 2018 साली राजेंद्र पाटील, 2019 साली देवयानीताई पाटील, 2020 साली भारतसिंग परदेशी, 2021 साली धर्मसिंग साळुंके, तसेच 2022 साली श्री रत्नदीप सिसोदिया आणि 2023 साली वीरेंद्रसिंग टिळे। अशी या माजी अध्यक्षांची नावं आहेत। तसेच सल्लागार समितीमध्ये जयदीप पवार अध्यक्ष, महाराणा प्रताप उन्नती मंडळ नाशिक, त्याचप्रमाणे मिलिंद राजपूत अध्यक्ष, महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळ नाशिक, राजेंद्रसिंग चौहान राष्ट्रीय उपाध्यक्ष, अभाग क्षत्रिय महासभा, रामसिंग बावरी अध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन पक्ष आणि अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ, श्री रामसिंग राजपूत वरिष्ठ प्रभारी,
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, श्री किरण सिंग राजपूत अध्यक्ष महाराणा उद्योजक लॉबी, त्याचप्रमाणे श्री वाल्मिक राजपूत अध्यक्ष राणा की सेना नाशिक अशी सल्लागार समितींची नावे आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये उपस्थित राहावं अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे। हिंदू हृदय सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ सकाळी 9:30 वाजता पूजन व कार्यक्रम आयोजित केलेला आहे। रक्तदान शिबिर व डोळे तपासणी, नेत्र तपासणी शिबिर तसेच विविध उपक्रम सकाळी 9:30 वाजता आयोजित केलेले आहेत। त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता डी भाडेकर मैदान येथून मिरवणूक चालू होणार आहे। ते मिरवणुकीसाठी सर्व हिंदू महाराणा प्रताप प्रेमींनी सगळ्यांनी हजर राहावे अशी मी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणा सगळ्यात विनंती करतो। आपण सगळ्यांनी सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।